नमस्कार. आजच्या सत्रामध्ये आपण मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स म्हणजेच मराठीमध्ये द्विहृदय ध्यान हे नक्की कसं करायचं याबद्दल काही चर्चा करणार आहोत. प्रामुख्याने लक्षात घेऊया की हे द्विहृदय ध्यान हे मास्टर चोआ कुक्सुई हे प्राणिकलीचे जनक होते आणि त्यांनी हे सगळं डिझाईन केलेलं मेडिटेशनची टेक्निक आहे. जगभरात मेडिटेशनची अनेक टेक्निक्स आहेत. त्यातलं हे अतिशय विकसित असं एक टेक्निक. तर हे टेक्निक नक्की कसं करायचं याची आपण सुरुवात करूया. टेक्निकच्या सुरुवातीला आपण काही सिंपल फिजिकल एक्सरसाइज करणार आहोत. त्याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करून देऊ. त्याच्यानंतर आपण मेडिटेशन करत असताना मास्टर सांगतील की कुठलाही एक आनंदी प्रसंग आठवा. बऱ्याच वेळेला हा प्रसंग आपल्याला पटकन आठवत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगेन की एक वही पेन घ्या आणि एक छोटासा आपण एक्सरसाइज करूया. तुमच्या आयुष्यात लहानपणापासून आत्तापर्यंत घडलेले छोटे मोठे अनेक आनंदी प्रसंग हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. अगदी उदाहरण घेतलं तर 1ली ते 4थीमध्ये असताना गेलेली शाळेची ट्रीप असू शकेल, किंवा तुमच्या आईवडिलांबरोबर केलेली एखादी सहल तुम्ही असू शकेल, मित्रमैत्रिणींबरोबर केलेली एखादी पार्टी असू शकेल, किंवा कॉलेजच्या दिवसांमध्ये बंक करून पावसाळ्यामध्ये फिरायला गेलेला एखादा दिवस असू शकेल. असे अनेक प्रसंग आपल्या आसपास घडत असतात, किंवा काही वेळेला आपल्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात, नातेवाईकांच्या आयुष्यात असे प्रसंग घडलेले असतात. तर एक 5 मिनिटं शांत बसा आणि असे प्रसंग लिहून काढा. आता हे प्रसंग तुमचे लिहून झाले. आता याचा उपयोग कसा करता येईल, तर जेव्हा ध्यानामध्ये मास्टर चोआ कुक्सुई आपल्याला सांगतील की कुठलाही एक आनंदी प्रसंग आठवा आणि त्याच्या आधी जरी वही तुम्ही चाळलेली असेल तर तुम्हाला आनंदी प्रसंग पटकन आठवायला मदत करता येऊ शकेल. आता याच्या स्टेप्स काय काय असतील, तर पहिली स्टेप असेल इन्व्होकेशन, प्रार्थना. मग आपण सगळ्यांनी सुरुवात करूया. दोन्ही हात मोकळे ठेवा, मांडीवर ठेवले तरीही चालेल. माझ्या पाठोपाठ प्रार्थना म्हणा. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, विशेषतः मास्टर चोआ कुक्सुई यांना आम्ही विनम्र भावाने अभिवादन करत आहोत. आपण दिलेलं आध्यात्मिक प्रेम, आध्यात्मिक सहकार्य, आध्यात्मिक संरक्षण आणि आध्यात्मिक कृपाशीर्वाद याबद्दल शतशः धन्यवाद. यानंतर आपलं लक्ष आपल्या छातीच्या मध्यभागी घेऊन जा. या ठिकाणी हार्ट चक्र नावाचं एक ऊर्जेचं केंद्र आहे. या पॉइंटवर लक्ष ठेवायला सोपं जावं म्हणून डाव्या हाताने त्याला अलगदचा स्पर्श करा आणि हात परत जागेवर ठेवून द्या. या ठिकाणी लक्ष ठेवा आणि स्मितहास्य करा, स्माइल करा. आता कुठलाही घडलेला किंवा घडावासा वाटणारा आनंदी प्रसंग आठवा. आता आपले दोन्हीही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. इमॅजिन करा तुमच्या दोन्ही हातासमोर एक छोटीशी पृथ्वी आहे. या पृथ्वीकडे बघून स्मितहास्य करा. माझ्या पाठोपाठ मनातल्या मनात किंवा मोठ्यांदा ही प्रार्थना म्हणू शकता. हे ईश्वरा, तुझ्या दिव्य ऊर्जेचं माध्यम मला कर. ज्या ज्या ठिकाणी द्वेष असेल तिथे करुणा निर्माण होऊ दे. जगात कुठे कुठे द्वेष आहे त्याचं चिंतन करा. जसे 2 धर्म, 2 जाती, 2 प्रांत, 2 भाषा आणि 2 व्यक्ती यांच्यामधील द्वेषाचं रूपांतर करुणेमध्ये होऊ दे. स्वतःच्या मनालाही प्रश्न विचारा, माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष आहे का? काही चेहरे तुमच्या समोर नक्की येतील. मनापासून संकल्प करा, या सगळ्यांबद्दलच्या द्वेषाचं रूपांतर प्रेमामध्ये होऊ दे. छोटीशी पृथ्वी आपण डोळ्यासमोर आणली आहे.
त्या पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीला आपण शुभ आशीर्वाद देतोय. त्या प्रत्येक व्यक्तीमधील द्वेषाचं रूपांतर करुणेमध्ये होऊ दे. तथास्तु. पुन्हा आपलं लक्ष आपल्या छातीच्या मध्यभागी आणा. माझ्या पाठोपाठ म्हणा, जिथे निराशा असेल तिथे आशा निर्माण होऊ दे. स्वतःला प्रश्न विचारा, आपल्या आयुष्यात असा कुठला प्रसंग आठवतोय का जिथे आपण निराश झालो होतो? त्या निराशेचं रूपांतर आशेमध्ये होऊ दे. हे ईश्वरा, आपल्या दिव्य आशेचं माध्यम आम्हाला केल्याबद्दल शतशः धन्यवाद. सबंध पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीला शुभाशीर्वाद द्या. त्या प्रत्येकाच्या मनातील निराशेचं रूपांतर आशेमध्ये होऊ दे. तथास्तु. पुन्हा आपलं लक्ष आपल्या छातीच्या मध्यभागी ठेवा. जिथे अंधार असेल तिथे प्रकाश निर्माण होऊ दे. सबंध पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीला शुभाशीर्वाद द्या. कोणाला जॉब मिळत नसेल त्यांना उत्तम जॉब मिळू दे. कोणाचा बिझनेस चालत नसेल त्याचा उत्तम बिझनेस चालू दे. कोणाला योग्य लाईफ पार्टनर मिळत नसेल त्याला योग्य लाईफ पार्टनर मिळू दे. कोणी संततीसाठी प्रयत्न करत असतील त्यांना उत्तम संतती होऊ दे. कोणी एखाद्या आजाराशी झुंजत असेल ते आजारातून पूर्णपणे बाहेर पडू देत. कुठल्याही प्रकारची अडचण त्यांच्या आयुष्यात असेल ती नाहीशी होऊ दे आणि तिथे योग्य मार्ग त्यांना मिळू दे. तथास्तु. 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 आता एक सावकाश श्वास घ्या आणि आपलं लक्ष आपल्या छातीच्या मध्यभागातून डोक्याच्या मध्यभागी आणा. इथे लक्ष ठेवायला सोपं जावं म्हणून तुम्ही अलगदचा स्पर्श करू शकता आणि पुन्हा हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवू शकता. या ठिकाणी क्राउन चक्र नावाचं ऊर्जेचं केंद्र आहे जे आपल्याला वैश्विक विचार करण्यासाठी मदत करतं. म्हणून या ऊर्जा केंद्राला वैश्विक प्रेमाचं प्रतीक असंही म्हटलं जातं. पुन्हा हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. छोटीशी पृथ्वी डोळ्यासमोर आणूया. छोट्याशा पृथ्वीकडे बघून स्मित हास्य. तुमच्या हातामधून गुलाबी रंगाचा प्रकाश बाहेर पडतोय. सबंध पृथ्वी या प्रकाशाने न्हावून निघू दे. असा विचार करा की जगातली प्रत्येक व्यक्ती जगात केवळ चांगले बदल झाले पाहिजेत असा विचारच करत नाहीये, तर प्रत्यक्षात कृती करत आहे. तथास्तु. 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 ईश्वराच्या हृदयापासून प्रत्येक जीवमात्राला आंतरिक शांतता, आंतरिक प्रेम आणि आंतरिक कारुण्याचा शुभाशीर्वाद मिळू दे. तथास्तु. 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 आता आपलं लक्ष हार्ट चक्र आणि क्राउन चक्र या दोन्हीही पॉइंटवर ठेवा. पुन्हा दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा.
अशी कल्पना करा की आपल्या हातामधून सोनेरी रंगाचा प्रकाश बाहेर पडतोय. सबंध पृथ्वी या सोनेरी प्रकाशाने उजळून जाते. ईश्वराच्या हृदयापासून प्रत्येक जीवमात्राला आंतरिक शांतता, आंतरिक प्रेम आणि आंतरिक कारुण्य निर्माण होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता आपले दोन्ही हात मांडीवर ठेवून द्या. आपलं लक्ष आपल्या डोक्यापासून 6 इंच वर घेऊन जा. या ठिकाणी एक पांढरा शुभ्र तेजस्वी तारा आहे अशी कल्पना करा. आपलं पूर्ण लक्ष या ताऱ्यावर एकाग्र करा. या ठिकाणी मन आणखी एकाग्र होण्यासाठी तुम्ही ओम किंवा आमेन किंवा आमीन या मंत्रांचाही उपयोग करू शकता. पूर्ण शरीर शिथिल सोडून द्या. आपल्या सबंध शरीराच्या आसपास, सबंध शरीरात काय काय संवेदना येत आहेत त्यावर पूर्ण लक्ष ठेवा. सावकाश हातापायची हालचाल करा आणि आपल्या सबंध शरीराची जाणीव करून घ्या. अतिरिक्त ऊर्जा मुक्त करण्यासाठी पुन्हा दोन्हीही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. पुन्हा एकदा छोटीशी पृथ्वी डोळ्यासमोर आणा. पृथ्वीवर उत्तम हवा, उत्तम पाणी आणि उत्तम निसर्ग निर्माण होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. पुन्हा दोन्ही हात मांडीवर ठेवून द्या. आपलं लक्ष पाठीच्या मणक्याचं शेवटचं टोक आणि दोन्हीही तळपायाचा मध्य या ठिकाणी घेऊन जा. एक दीर्घ श्वास घ्या आणि उच्छ्वास सोडताना पांढरा शुभ्र प्रकाश जमिनीत 10 फूट किंवा 3 मीटर पर्यंत खोल 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 जातोय अशी कल्पना करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. उच्छ्वास सोडताना पांढरा शुभ्र प्रकाश जमिनीत 10 फूट किंवा 3 मीटर पर्यंत खोल खोल जातोय अशी कल्पना करू शकता. मनात संकल्प करा, पृथ्वीवर उत्तम हवा, उत्तम पाणी आणि उत्तम निसर्ग निर्माण होत आहे. माझ्या शरीरातील अतिरिक्त ऊर्जा जमिनीत खोल 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 शोषली जात आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. पुन्हा आपलं लक्ष आपल्या डोक्याच्या मध्यभागी क्राउन चक्रावर आणा. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु आपण आमच्याकडून ध्यान करून घेतल्याबद्दल शतशः धन्यवाद. सावकाश दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश डोळे उघडा. धन्यवाद. जे एक्सरसाइज आपण सुरुवातीला केलेले आहेत ते सर्व एक्सरसाइज ध्यानानंतर पुन्हा एकदा करावेत. हे ध्यान ज्यांना ज्यांना नियमित करायचं असेल, त्यांनी काही ठराविक आजार असेल तर हे ध्यान करू नये. यातला पहिला आजार आहे डोळ्यांचा, ज्याला म्हणतात ग्लोकोमा किंवा काचबिंदू. त्याच्यानंतर दुसरा हार्टचा, जर तुम्हाला काही सिरियस प्रॉब्लेम असेल त्यांनी हे ध्यान करू नये. त्याच्यानंतर किडनीचा काही सिरियस आजार असेल, हाय ब्लड प्रेशर असेल,
किंवा एखादी स्त्री प्रेग्नंट असेल, हेवी स्मोकिंग करणारे, हेवी ड्रिंक्स करणारे, हेवी ड्रग्स घेणारे, या कोणीही ही ध्यान पद्धती रेग्युलर प्रॅक्टिस करू नये. धन्यवाद. अधिक माहितीसाठी आपण आमच्या सेंटरला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.